असेल किंवा मायक्रोसॉफ्ट असेल, म्हणजे एक स्लाइड बघा. हा ट्वीट आहे सत्या नडानी, अ फॅन्टॅस्टिक एक्झाम्पल ऑफ AI's इम्पॅक्ट ऑन ॲग्रिकल्चर. सत्या नडा जेव्हा भारतात आले होते तेव्हा ते बोलत असताना समोर अश्विनी वैष्णव बसले होते. त्यांनी त्याचा फोटो काढला आणि मला व्हॉट्सॲप केला की सुप्रिया बारामती इज इन मायक्रोसॉफ्ट इन दिल्ली. मला इतकी म्हणजे मला कळलंच नाही की हे मंत्री महोदय मला काय पाठवत आहेत, कारण का त्या मीटिंगमध्ये आम्ही कोणीच नव्हतो. प्रेझेंटेशन दाखवून नलावडे सर पण बाहेर आले होते. मी त्यांना त्याचा मेसेज पाठवला, प्रताप काकांना पाठवला आणि त्यानंतर आयसिंग ऑन द केक अँड द चेरी होता जेव्हा इलॉन मस्क यांनी ट्वीट करून त्याची नोंद घेतली. आता ही गोष्ट इंटरनॅशनल झालेली आहे. आता जबाबदारी आपल्यावर आहे. कारण ठोबरे सरांचं भाषण ऐकून मला गंमत वाटत होती. ते इतके इमोशनली विस्माबद्दल बोलत होते आणि मला आठवते मला विस्माचा संबंध कमी येतो पण माझा इस्माचा संबंध दिल्लीत बऱ्याच वेळा येतो. आणि मला वाटतं एक काळ असा होता जेव्हा रोहित ही इस्माचा अध्यक्ष होता. त्यामुळे तिथले सगळे लोक, पण दुखभरी कहाणी मी पहिल्यांदाच ऐकलेली आहे. कारण तुमच्याकडे जेव्हा साधारणपणे सरकार पण बघतं तेव्हा ह्या पिकाकडे अशाच नजरेने बघितलं जातं की हे पाणी प्रचंड वापरणारं हे पीक आहे, असा एक समज म्हणा, गैरसमज म्हणा. आजच्या प्रेझेंटेशनमध्ये मी नलावडे सरांना विनंती करीन, त्यांनी पाण्याची बचत 30% दाखवली. तर त्यांना मी विचारलं तुम्ही 30 का दाखवताय जेव्हा तुमचे काही एक्सपेरिमेंट 60% पाणी वाचवलेले आहेत. तर ते म्हणले मी कन्झर्वेटिव्ह सगळं दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे ती स्लाइड फॅक्च्युअल आहे पण कन्झर्वेटिव्ह आहे. त्याच्यामुळे पाण्याचा जी बचत दाखवली ती 30 पेक्षा 40, 50, 60 पर्यंत पण काही ठिकाणी गेले. क्लिअरली इट इज कनेक्टेड टू टेबल वॉटर. त्यात काही रॉकेट सायन्स नाही येते. पण तंत्रज्ञानाचा हा वापर आणि शेती, आज सकाळीच कोणी जर वर्तमानपत्र वाचलं असेल तर त्याच्या 3 बातम्या शेतीबद्दल. एक, कांद्याचा भाव जो पडलेला आहे ते, गहूचा स्टॉक बफर स्टॉक ठेवून उरलेला स्टॉक एक्सपोर्ट करा कारण का बंपर क्रॉप झालेला हा दुसरा. आणि तिसरा, दुधाचे भाव वाढले जातात, त्याचे पैसे कुणाला नक्की मिळणार आहे त्याचं माझ्याकडे क्लॅरिफिकेशन नाही अजून. पण ह्या 3 घटक तुम्ही बघा, दिस इज अ कॉन्ट्रडिक्शन इन अ डिस्कशन. एकीकडे तुम्ही म्हणताय की शेतीला आम्हाला तंत्रज्ञानाचा उपयोग आणि चांगला निधी मिळावा, दुसरीकडे कांद्याचा बंपर क्रॉप आलाय, त्याच्यानंतर गव्हाचा बंपर क्रॉप आलाय पण एक्सपोर्ट नाहीये. त्याच्यामुळे कॉमर्स आणि ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री या दोघांनी मिळून काम केलं तरच तुमची क्रांती पुढे होईल. त्यामुळे जेवढं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट किंवा तुमची जबाबदारी आहे तेवढीच कॉमर्स मिनिस्ट्रीचीही इथून पुढे जबाबदारी राहणार आहे. आणि जे टॅरिफ्स आता येतात त्या टॅरिफ्स, त्याच्यामुळे आपण जर हा विचार करतोय म्हणजे प्रताप काकांनी तुमच्या समोर पूर्णपणे तंत्रज्ञान प्लॅटरवर आणून दिलेलं आहे. इट इज पूर्णपणे ते तयार आहे. आता वापरायचं का नाही हे तुमच्या हातात आहे. म्हणून काल देशमुख साहेब, काल आवर्जून BSIची सगळी टीम आली होती. सगळं डिस्ट्रीब्युशन म्हणजे काल राजूदादांनी ही विनंती केली की आम्ही तंत्रज्ञान तुमच्या समोर ठेवलेलं आहे, आता त्याचं मल्टिप्लाय कसं करायचं हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. त्यामुळे याचं मल्टिप्लिकेशन, ठोंबरे सर तुम्ही थोडे कन्झर्वेटिव्ह नंबर्स घेतले, 10%, 15%. मी विचार करत होते की 5 वर्षात 100% हे झालं तरच विल बी इन द ग्रुप. त्याच्यामुळे 15 आणि 10% नाही चलेगा, उसको 25-50% करना पडेगा. 100% झालं तरच तुम्ही या. आणि तंत्रज्ञानामध्ये रोज बदल होत असतात. जे ChatGPT, तुमच्यापैकी बरेच लोक ChatGPT वापरत असतील. ChatGPT मध्ये मला म्हणजे प्रताप पवार आणि शरद पवार हे AI मध्ये सगळ्यात एक्सायटेड आहे. मी त्यांना दोघांना नेहमी सांगते की डिझनी वर्ल्डमध्ये गेल्यासारखे तुम्ही दोघं असता. आणि मला अभिमान वाटतो सांगताना की या देशामध्ये पहिली AI लॅब ह्या दोघांच्या आणि राजूदादांच्या प्रयत्नांमध्ये ॲग्रिकल्चर फील्डमधली भारतातली पहिली ही बारामतीत झाली. आणि दुसरी आपण जी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जी संस्था चालते, विद्या प्रतिष्ठान, त्याच्यात अजित पवार ही काम बघतात, त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने विद्या प्रतिष्ठान असेल किंवा इथे असेल तर इथली ही फील्डवर काम करते आणि विद्या प्रतिष्ठान ही सगळी लॅब ओरिएंटेड काम करते. त्याच्यामुळे इट्स अ परफेक्ट कॉम्बिनेशन. एकीकडे डेटा कलेक्ट होतो, त्याच्यावर तंत्रज्ञानाचा उपयोग करून अभ्यासक्रम तयार होतो आणि दुसरीकडे पूर्णपणे ग्राउंड ज्याला आपण म्हणजे सायन्स जेव्हा आपण शिकतो काही लॅब्स असतात आणि काही टेक्निकल साऊंड, इथे सगळं टेक्निकल तुम्हाला मदत मिळते.
आणि दुसरा एक मुद्दा सर तुम्ही म्हणाला की 3-4 गोष्टी केल्या पाहिजेत. ठिबकचंही आपल्याला वाढवलं पाहिजे, त्याच्याबद्दल आपण बोलला. मला असं वाटतं तो एक मुद्दा मलाही स्वतःला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी दिल्लीला काम करायची संधी मिळाली. पण गेल्या 3 ते 5 वर्षामध्ये ठिबकचं जे आधीचं अनुदान होतं ते आता मिळत नाही. जवळपास 500 कोटी रुपये ठिबकचे आता आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे आपल्याला अनेक लेवल्सला काम करावं लागेल. एकीकडे केंद्र सरकार आधी 2014च्या आधी जे ठिबकला संधी द्यायचं, म्हणजे ठिबकची सुरुवात त्या काळात आप्पासाहेब काकांच्या प्रयत्नातून झाली. ती पॉलिसी म्हणून महाराष्ट्रात वाढली. त्याच्यानंतर केंद्र सरकारने त्याला खूप सगळ्यांना प्रोत्साहित केलं आणि त्याच्यामुळे ठिबक अनेक ठिकाणी पोहोचली. पण ठिबकला जर अनुदान जे दिलेलं आहे ते झालं नाही तर ते खरंच वाढू शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही कितीही खटाटोप केला तरी ते कॉम्बिनेशन पॉलिसी डिसिजन व्हायला पाहिजे. म्हणजे एकीकडे ठिबकचं अनुदानही वेळेवर शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. तुम्ही बघितले म्हणजे एक परवाच्या दिवशी ज्या शेतकऱ्याला भारत सरकारने कौतुक केलंय अशाची दुर्दैवाने आत्महत्या झाली. इट्स अ व्हेरी सॅड स्टोरी. मग अशा पद्धती जेव्हा सरकार म्हणते त्यांच्याकडे एवढे पैसे, मग ठिबकला पैसे द्या ना, 500 कोटी मागतात, फार काही मागत नाही शेतकरी. ते एक झालं पाहिजे. त्याच्यानंतर मिनिमम सपोर्ट करायचं, म्हणजे सोयाबीन असेल, कपास असेल, ह्या दोन्हीमध्ये आज महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकारकडून आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळतोय का? खरंच म्हणजे मी जड अंतःकरणातून म्हणते की हे होत नाही. त्यामुळे आपण इथे तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही इथे कराल, पण दिल्लीमध्ये पॉलिसी लेवलला भारत सरकारला इंटरव्हेन्शन करावेच लागतील. कॉमर्स मिनिस्ट्रीला इंटरव्हेन्शन खूप सिरियसली करावं लागेल. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला अतिशय गांभीर्याने ठिबक असेल किंवा इनोव्हेशन मध्ये काम करावं लागेल. महाराष्ट्राची भारतातली एक अतिशय चांगली संस्था इथेच आहे. आता तिथे काय तंत्रज्ञान आहे त्याचा रेग्युलर अपडेट केंद्र सरकारने घ्यायला लागेल. प्लस तुमची सगळी विस्मा असेल वॉटेवर, म्हणजे वेस्टर्न ईस्टर्न ज्या काही तुमच्या संस्था असतील त्या सगळ्यांनी लॉबी, आणि लॉबी करणं हा वाईट शब्द नाही, मी तंबाखूच्या विरोधात लॉबी करते. त्यामुळे लॉबी करून ह्या शेतकऱ्या हा केंद्रबिंदू ठेवून आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि AI मध्ये तुम्ही केळीचं म्हणाल, माझ्या मतदारसंघातला मी अनुभव सांगते. अनेक वेळा मला इंदापूरमधून वगैरे फोन येतो की जरा वशीला लावा, आम्हाला केळ्याची अजून रोपं पाहिजे. आणि मग मी फोन करते आणि मग ते येतात रोपं. पण तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे. आणि AI मध्ये प्रताप आणि नलावडे सरांच्या प्रयत्नातून केळीवरही ते काम करतायत, AI मध्ये द्राक्षावरही काम चालतं. त्याच्यामुळे जसं ऊसाबद्दल चाललंय तसं बाकीच्याही पिकांबद्दल हे चाललंय. त्याच्यामुळे इट्स अ व्हेरी एक्साइटिंग टाइम मला विचारलं. आणि तुम्ही म्हणला तसं जर आपण एक चांगला इथे ग्रुप करू शकलो, एक रोबस्ट ग्रुप केला आणि महाराष्ट्र सरकारने भारत सरकारला ह्या सगळ्याचा एक प्रोग्राम जर बनवून दिला तर देशामध्ये एक मोठी क्रांती आपण सगळे घेऊ शकतो. मगाशी कुणाच्या तरी प्रेझेंटेशन मध्ये आलं की उत्तर प्रदेशमधून आम्हाला काही मदत झाली आणि ते महाराष्ट्र सरकारकडे मला अस्वस्थ होते. मी जरा बाय नेचर कॉम्पिटेटिव्ह आहे आणि त्याच्यामुळे मला सगळ्याच राज्यांनी देशामध्ये चांगलं करावं अशी माझी इच्छा असते. पण त्याच्यात आपला महाराष्ट्र जरा पुढे असला तर मला आनंद होतो. आणि इतके वर्ष महाराष्ट्र देशाला प्रोग्राम्स देत होता, आता दुसरी राज्य महाराष्ट्राला प्रोग्राम द्यायला लागली. काही त्याच्यात कमीपणा नाही, त्यांचंही कौतुक व्हावं. पण मला मग अस्वस्थता होते थोडीशी की अरे आपण कुठे कमी पडतोय राज्य म्हणून. त्याच्यामुळे ह्या सगळ्या शेतीमध्ये, या सगळ्या तंत्रज्ञानामध्ये आपण सगळ्यांनी सर जे आज तुमचं भाषण केलं हे खरंच माझ्यासाठी वैयक्तिक अस्वस्थ करणारं होतं. पण मी केंद्र सरकारमध्ये शिवराज सिंग चव्हाणांची पुढच्या आठवड्यात तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही वेळ काढून सगळे आला तर त्यांच्याशीही आपण चर्चा करू. पियुष गोयलजी कॉमर्स मिनिस्ट्रीसाठी अमेरिकेच्या चक्रा मारतायत आता, त्यामुळे ते अमेरिकेला दुसऱ्यांदा गेले त्या आठवड्यामध्ये. तर ते परत आल्यावर त्यांचीही आपण कॉमर्स मिनिस्ट्रीची या सगळ्या विषयांची चर्चा करू. आणि तुम्ही सगळे हा एक ग्रुप म्हणून एक तंत्रज्ञान आणि शेतकरी हे केंद्रबिंदूतून एक नवीन व्यवसाय म्हणून शेतीकडे बघण्याचा हा दृष्टिकोन आहे. तो प्रताप पवारांच्या नेतृत्वाखाली राजूदादांनी पूर्णपणे त्याच्यात इनोव्हेशनमध्ये स्वतःला वाहून घेतलं. आणि त्यांची ही सगळी टीम, व्यासपीठावर आम्ही आहोत, पण नलावडे सर आणि त्यांच्या मागे काम करणारी ह्या प्रत्येक जणांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या खूप मोठे सायंटिस्ट आहेत, नवीन पिढीतल्या नवीन शिकलेल्या मुली आहेत. त्यामुळे या इनोव्हेशन आपण पूर्ण मनाने, जसं ChatGPT तुम्ही आत्मसात केलेलं आहे
आजकाल फार लोक कमी अभ्यास करतात, ChatGPT वरच सगळं करतात आणि बऱ्याच गोष्टी करतात. असं मला भीती अशी वाटते की ChatGPT इतकं पण आपल्या आयुष्यात येऊ नये, कारण का शिक्षकांचे रोल्स त्या ChatGPT मध्ये खरं तर कमी होतील. एक वेगळा विषय आहे. हे सगळे कम्प्लीट फॉर तंत्रज्ञानवाले लोक व्यासपीठावर आहेत. माझ्यासारखे काही कन्झर्वेटिव्ह लोक, इमॅजिन मी माझ्या वडिलांना काकांना मॉडर्न म्हणते आणि स्वतःला कन्झर्वेटिव्ह म्हणते. पण मला अनेक वेळा अशा गोष्टी तंत्रज्ञानाच्या बाजूने मी अर्थातच आहे, पण तंत्रज्ञान ChatGPTनी इतकं आपलं आयुष्य आता खरं तर टेक ओव्हर केलेलं आहे की त्याच्यामुळे शिक्षण असेल किंवा अनेक हे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन हे इनोव्हेशन खूप चांगलं आहे, पण शिक्षणाच्या बाबतीत त्याचे खूप काही वेगळे इश्यूज पुढे होऊ शकतात. मीडियामध्ये त्या गोष्टी इम्पॅक्ट होऊ शकतात. त्यांच्या आपल्या आयुष्यातलं तुम्ही डिसरप्शन म्हणा किंवा कॉम्प्लिमेंटिंग बदल म्हणा, पण हा बदल आपल्याला सगळ्यांना आवडो ना आवडो हा आत्मसात करावा लागणार आहे. त्यामुळे याचा उपयोग आपण चांगल्या गोष्टींसाठी करूया आणि कृषी विज्ञान केंद्र फार पुढाकार घेऊन आज हे काम करतंय ही माझ्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. असंच चांगलं काम आपण सगळे एकत्र मिळून पुढे नेऊन महाराष्ट्र आणि देशाला प्रत्येक शेतकऱ्याला सन्मानाने जगायची संधी देऊया. आपण आलात, आपल्या मनापासून आपलं स्वागत करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.